हॅलो, गुड मॉर्निंग. हे पहा ते झाड जे मी वडाळ्यावरून आणलं. वडाळ्याला मी मिराज थिएटरला मुलांबरोबर गेलेली. तर त्यावेळेला मुलं आत पिक्चर पाहत होते इंग्लिश. आजही त्या पिक्चरचं फार डिमांड आहे. कार्टून पिक्चर आहे, पण ते असं कुठल्याही थिएटरला तो पिक्चर नाही लागू शकत. तर असं बनवलं गेलेलं आहे. त्याची स्क्रीन, त्याला हॉल, त्याला वेगळंच असं लागतं सगळं. आणि त्याच्यामुळे वडाळ्याला जो आयमॅक्स आहे तो नवी मुंबईमध्ये तो एकमेव आहे. म्हणून मी ते पाहायला गेलेली. मला आतून पाहायला नाही मिळालं, परंतु मी ते मिराज थिएटर सगळं पाहिलं. त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे आणि मी तो टाकला आहे त्याच दिवशी संध्याकाळी. तर तिकडे की नाही संध्याकाळी दुपारी मला 2 तास मी घालवले. तर त्यावेळेला तिथे हे झाड होतं, याचं नाव मी आता विसरली. त्याला ऑरेंज कलरची अशी तुरा येतो असा वरती, त्या तुऱ्याला अशी फुलं येतात. तर हे मला त्या वॉचमन दादांनी दिलं, जे विदर्भातले, दिलीप होतं त्यांचं नाव आणि विदर्भातले आहेत ते. तिथेच बाजूला असं साईडला कंस्ट्रक्शन एक असं ग्रुपमध्ये हाय राईज बिल्डिंगचं काम चालू होतं. तेवढं सगळं सांगायचं की संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचं माझ्याकडून घ्या. हे आपलं हे बघा, हे पक्ष्यांना खेळण्यासाठी हे गवत कापलेलं मी इथलं आणि एका असं प्लेटमध्ये ठेवून पाणी टाकून त्यात त्यांना आंघोळे घातले. आता हे पण आले बघा, ती लंडन बाजरी त्यांची ती टाकलेली आली. आणि ही तर आपली नेहमीची बाजरी पक्ष्यांचीच फेकली अशी ते तर आलं आहे. आणि हे पण आपलं झाडांना असं हे आपलं छान आलं आहे बघा. तर मी हे ते लावलं. मग संध्याकाळी त्या दिवशी आल्या आता ॲप्सोमेट टाकले, देवपूजा झाली, अगरबत्ती लागली या साईडला. आणि तिकडे पण बघा, हे पण आपलं ते बघा, इकडे पण हे जे छोटंसं आहे ना, हे बघा इथे, तिकडे पण मी ते पक्ष्यांचे दाणे आहेत ना, ते लंडन बाजरी असं लिहिलेलं आहे. इथे बघा तुम्हाला दिसते, हेच इकडे उगवले बघा, कसं घनदाट उगवलं. तर असं घनदाट उगवलं. तर ही आपली झाडं आहेत. आणि मोसम खूप थंड झाला आहे, अगदी इतका थंड झाला आहे की गेले 2 दिवस सतत पाऊस पडतो आहे. खूप पाऊस पडतो आहे, खूप 2 दिवस. त्याच्यामुळे इतकं गारठा वाढला आहे, गारठा हवेमध्ये, की सगळं कसं थंडगार झालं आहे. आज इकडचं झाड नाही आहे, मी ते तिकडे घेऊन गेली आणि त्यामध्ये की नाही एक असं दुसरं झाड लावलं आहे. यालाही पाणी घातलं आहे आत्ताच.